नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपला हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की मायरा ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे सर्वांनी विचारलं होतं, तर तोच व्हिडिओ मी आज घेऊन येत आहे। तर अशा पद्धतीने 2 लेअरमध्ये आपला हा साडीचा ड्रेस असणार आहे। याकरता तुम्हाला एक साडी जी आहे पूर्ण साडी लागणार आहे आणि यामध्ये कोरी साडी यूज करा जनरली। त्याचबरोबर साडी घेताना कशी घ्यावी, आर्टिफिशियल सिल्कमध्ये साडी घ्यावी। त्याचबरोबर साडीची जी आतील बुट्टी आहे ती गोल असावी जेणेकरून कटिंगच्या वेळी प्रॉब्लेम येत नाही। त्याचबरोबर साडीचे दोन्ही काठ सारखे असावे। आता यासाठी लागणारे जे अस्तर आहे ते मी इथे 3 मीटर अस्तर घेतलेलं आहे बॉटमसाठी आणि वरचा जो पार्ट आहे त्यासाठी अर्धा मीटर अस्तर घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जो टॉप पार्ट आहे त्याची कटिंग करायची, ती आपण अस्तरच्या फॅब्रिकवरती कटिंग करणार आहोत। अस्तरचं फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं। त्यानंतर आपल्याला जो टॉप पार्ट आहे त्याची उंची किती घ्यायची, तर साधारण 9 वर्षाच्या मुलीसाठी आपण हा बनवणार आहोत। तर याकरता इथे हा जो टॉप पार्ट आहे तो आपल्याला साधारण 13 इंचाचा तयार ठेवायचा आहे, प्लस 1 इंच यामध्ये आपण मार्जिन ऍड करून घेणार आहोत किंवा सीम अलाउन्स ज्याला आपण म्हणू शकतो। 14 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्यानंतर आपण काय करणार आहोत, आमोलसाठी मार्क करून घ्यायचा आहे किंवा शोल्डरसाठी मार्क करून घेऊयात। पहिल्यांदा 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, तिथूनच खाली आपल्याला आमोलसाठी मार्क करायचा आहे 6 इंचावरती। हे पहा, अशा पद्धतीने सरळ रेष आखून घेतली। जिथे ही लाईन संपते तिथे आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे, चेस्टचा 4th पार्ट। चेस्ट राऊंड मेजर करून 4था भाग घ्यायचा। तर इथे मी 7.5 इंचावरती मार्किंग केलं, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन जे आहे ते ऍड करायची आणि पुढे मार्क करून घ्यायचं। त्याचबरोबर 7 इंचावरती वेस्ट लाईनसाठी मार्क करून घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे। आता दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे आहेत। इथे स्केलचा यूज केला तरीही चालणार आहे। मार्जिनची देखील इथे मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर फ्रंट आमोलसाठी 1 इंच आणि बॅक आमोलसाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। कर्व स्केलच्या मदतीने आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। या स्केलने मार्किंग केल्याने जी स्लीव्सची जी फिटिंग असते ती खूप छान येते, कारण मुंड्याचा आकार अगदी गोलाकार आलेला असतो, त्यामुळे आपल्याला स्लीव्सची फिटिंग देखील छान इथे मिळते। गळ्याची रुंदी आपण इथे 2.25 इंच घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 2.5 इंच, 2 इंच किंवा 3 इंच घेऊ शकता। तर या साईजमध्ये मी 2.25 गळा रुंदी घेतली। गळ्याची खोली जी आहे पुढच्या गळ्याची 4.5 इंच खोल घेणार आहोत आपण दाखवल्याप्रमाणे। एक बॉक्स जो आहे आपल्याला करून घ्यायचा आणि ड्रेसमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा। शोल्डर अर्धा इंच डाऊन केले आणि इथे मी गोलच आकार देऊन घेणार आहे, कारण जसा ड्रेस आहे सेम तसाच पॅटर्न मी शिकवत आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्यामध्ये इथे चेंजेस जो आहे करून घेऊ शकता। पान गळा किंवा स्क्वेअर नेक देखील इथे घेऊ शकता। आता बॅक नेक जो आहे तो इथे साधारण 3.5 इंच म्हणजे फ्रंट नेकपेक्षा आपण कमी घेणार आहोत। तर 3.5 इंचावरती मार्किंग करून सरळ रेष आखून घेतली। इथे देखील याच रेषेवरती आपण गोलाकार जो आहे देऊन घेणार आहे। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे सेम कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि सेम याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकचे जे पदर आहे किंवा साडीचा पदर आहे त्यावरती कटिंग करायची आहे। फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्सची कटिंग झाली। आता आपल्याला साडीवरती कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे अशा पद्धतीची साडी आहे, साडी ओपन करून घेतली मी, ही सरळ बाजू आहे। आता यामध्ये हा जो आहे पीस आहे, ब्लाउज पीस आहे, तर तो कट करून घ्या किंवा पदराच्या बाजूने कट करून पूर्ण पदर जो आहे तो कट करून घेतला तरीही चालणार आहे। तर हे पहा, इथून पदर जो आहे कट करून मी सेपरेट करून घेणार आहे याच पद्धतीने। आणि या ड्रेसमध्ये मी फक्त साडीतल्या बुट्टीचा जो भाग आहे तो वापरणार आहे, कारण साडीवरती ऑल ओव्हर बुट्टी आहे। फक्त नेसता पदर म्हणजे आतला पदर सोडला तर तेवढा साधारण अर्धा मीटरपेक्षा पण कमी भाग असेल की ज्याच्यामध्ये बुट्टी नाहीये। तर जसं मी सांगितलं होतं, ही जी बुट्टी आहे त्याचं गोल बुट्टीमध्ये साडी घ्या। गोल बुट्टीमध्ये साडी असेल तर काठ दोन्ही बाजूंनी आपल्याला वापरता येईल आणि काठांचं जसं म्हणजे डिझाईनचं जे डायरेक्शन आहे ते उलटं होणार नाही। आता या साडीमध्ये सेम मला गोल बुट्टीमध्ये साडी मिळाली नाही, त्यामुळे मी ही साडी घेतलेली आहे। तुम्ही घेताना गोल बुट्टीमध्ये घ्या। तर सुरुवातीला आता आपल्याला 2 लेअर कट करायचे आहेत। या साडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की तुमच्या मुलीची उंची जेवढी आहे त्यातून तुम्हाला टॉप पार्टची उंची मायनस करायची आहे आणि जेवढी उंची येते त्याच्यात 2 लेअर आपल्याला तयार करायचे आहेत। तर यामध्ये काय होत आहे की मी साधारण 9 वर्षाच्या मुलीसाठी बनवत आहे। तर यामध्ये हे पहा, तुम्हाला सांगते मी, जो आपला वरचा जो भाग आहे किंवा वरची जी लेअर आहे ती साधारण खालची लेअर 31 इंचाची तयार होणार आहे
आणि वरच्या बाजूची जी लेयर आहे, छोटी लेयर, ती फक्त 13.5 इंचाची या साडीमध्ये आपल्याला मिळत आहे. तर या साईजमध्ये म्हणजे 7-8 वर्षाच्या पुढील साईजमध्ये किंवा 8 वर्षाच्या वरील वयोगटासाठी तुम्हाला 2 साड्या यूज करायला लागतील. तेव्हा वरची जी लेयर आहे तुमची ती खूप मोठी होईल, म्हणजे साधारण गुडघ्यापर्यंतची लेंथ तुम्हाला वरच्या लेयरची यायला हवी. आता इथे वरची लेयर छोटी झालेली आहे, हे तुम्ही समजून घ्या. तर हे पहा, अशा पद्धतीने जी खालची लेयर होती ती कट करून घेतली. तर खालच्या लेयरची जी उंची आहे किंवा जो बेस फॅब्रिक ज्याला आपण म्हणू शकतो, ती उंची आहे 31 इंच आणि रुंदीला किती घेतलेला आहे, तर आता इथे फॅब्रिक 4 घड्यांमध्ये आहे. हे पहा, फॅब्रिक 4 घड्यांमध्ये आहे. तर साधारण तुम्हाला इथे मी ओपन करून दाखवते. घेर किती घेतलेला आहे मी ज्या पूर्ण ड्रेससाठीचा. पूर्ण साडी यूज केलेली आहे. जवळजवळ पुढच्या बाजूने दीड मीटर म्हणजे पूर्ण टेप आणि प्लस 5 ते 6 इंच म्हणजे साधारण 65 इंच घेर जो आहे पुढच्या बाजूने आणि 65 इंच घेर जो आहे मागच्या बाजूने, असा आपण साधारण 3 मीटरचा 3 ते 3.25 मीटर घेर घेतलेला आहे. ही जी आहे दुसरी लेयर आहे याच्यावरती ठेवली. जेवढी आपण खालची लेयर घेतली तेवढीच आपण रुंदीला वरची लेयर घेतलेली आहे. पण इथे वरच्या लेयरची जी उंची आहे माझ्याकडे इथे कमी आलेली आहे, 13.5 इंच. जसं तुम्हाला सांगितलं की 7च्या वरील मुली 7 ते 8 वर्षाच्या मुलींसाठी तुम्हाला 2 साड्या यूज करायला लागतील इथे, किंवा मग घेर कमी घेतलात तरीही चालेल, पण मग घेर कमी घेतलात तर प्लेट्स ज्या आहेत त्या कमी येतात. तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून तुम्हाला साडी सिलेक्ट करायची. आता पदराकडची बाजू घेतलेली आहे, त्यावरती आपण फ्रंट पार्ट जो आहे तो ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित आणि मार्किंग करून घेतलेली आहे. हे पहा, व्यवस्थित फ्रंट पार्ट ठेवायचा, मार्किंग करून घ्यायची आणि केलेल्या मार्किंग प्रमाणेच आपल्याला पूर्ण हा जो पार्ट आहे याची कटिंग करून घ्यायची मेन फॅब्रिक वरती. आणि जो बाकीचा उरलेला भाग आहे त्यातून आपण जो मागचा पार्ट असेल त्याची कटिंग करून घेणार आहोत. इथे डिझाईन देखील आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे की डिझाईनचा जो डायरेक्शन आहे, जर कोयरी असेल तर कोयरीचं तोंड कोणत्या बाजूने आहे, किंवा मोराची डिझाईन असेल तर ते डायरेक्शन सुद्धा देखील आपल्याला इथे व्यवस्थित जे आहे चेक करून घ्यायचं आहे. तर इथे आपण कटिंग करून घेतली आणि जो बॅक पार्ट आहे त्याकरता आपण 2 सेपरेट पीस कट करून घेतलेले आहेत, कारण अखंड इथे बॅक पार्ट निघत नव्हता. त्यामुळे आपण 2 सेपरेट पीस घेतलेत आणि व्यवस्थित त्यांची कटिंग पण छान करून घेतली. आता स्लीव्हसाठी इथे प्लेन फॅब्रिक घेतलेला आहे. हे पहा, प्लेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि साधारण इथे मी 6 ते हे फॅब्रिक आहे साधारण 9.5 इंचाचं. यातून आपण 6 इंचाची जी आहे इथे व्यवस्थित स्लीव्हज जो प्लेन भाग किंवा पफ आहे तो 6 इंचाचा घेणार आहे. रुंदीला किती घेतले तर 16 इंच घेतलं आहे. तुम्ही देखील हे ते जास्त देखील तुम्ही इथे घेऊ शकता. आणि खालच्या साईडला मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या बाजूने बंद बाजूने 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. त्यानंतर इथे वरच्या बाजूने 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो दुसऱ्या 5 इंचाचं मार्किंग केलं आपण, तिथून खाली 2.5 इंचावरती अजून एक मार्किंग करायचं. हे पहा, अशा पद्धतीने. आणि असा जो आहे स्लीव्हचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे छान. सेम याच पद्धतीने दुसरी स्लीव्हची देखील कटिंग करून घ्यायची आहे. आणि नंतर आपण पूर्ण स्लीव्हजला प्लेट्स घेतल्यानंतर आपण याला अस्तर जे आहे ते लावून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने घेतलेलं आहे. स्लीव्हच्या बॉटमला आणि वरच्या बाजूला प्लेट्स घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे व बॉटमच्या अस्तरची कटिंग करून घेतली. अम्ब्रेलामध्ये अस्तर कट केलं होतं आपण. त्याचबरोबर आता मेन फॅब्रिक घेतलेलं आहे टॉप पार्टचं. खालचा जो भाग आहे तो सरळ ठेवला, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला नेक पार्ट आपण इथे व्यवस्थित स्टिच करून सरळ उलट्या बाजूला करून घेणार आहोत, म्हणजे अस्तर आतल्या बाजूला जाईल असं. त्यानंतर काय करायचं आहे, आता इथे पहा की मी दोन्ही लेयर ज्या आहेत एकाच वेळी अटॅच करणार आहे. तर याकरता एकावर एक 2 लेयर ठेवून घेतल्या आणि वरच्या बाजूने दोन्ही लेयर ज्या आहेत शिवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित, जेणेकरून प्लेट्स ज्या आहेत दोन्ही लेयरच्या सारख्या येतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये की प्लेट्स ज्या आहेत त्या वरपासून जी प्लेट सुरू होते ती खालीपर्यंत म्हणजे बॉटमपर्यंत सेम प्लेट यायला हवी. त्यामुळे दोन्ही फॅब्रिक एकावर एक ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित प्लेट घ्यायच्या. प्लेट्स मोठ्या घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या व्यवस्थित दिसतील. हे पहा, वरच्या बाजूने मी ते अटॅच करून घेतलेलं आहे आणि सेंटर करून घ्यायचं आहे जे फॅब्रिक आहे त्याचा. त्याचबरोबर जो वरचा पार्ट म्हणजे आपलं
टॉप पार्ट आहे त्याचा देखील आपल्याला सेंटर करून घ्यायचा। आता इथे प्लेट्सला तुम्ही सुरुवातीला इस्त्री करून प्लेट्स बनवून घेतल्यात तरीही चालणार आहे, पण इथे आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं की प्लेट्स ज्या आहेत त्याचा सेंटर व्यवस्थित यायला हवा याकरता मी आधी प्लेट्स बनवून घेणार आणि त्यानंतर त्याला इस्त्री जी आहे करून घेणार आहे। तर हे पहा, सर्व प्लेट्सचं डायरेक्शन जे आहे एका साईडने असेल अशा पद्धतीने आपल्याला या प्लेट्स बनवायच्या। प्लेट्स मोठ्या मोठ्या बनवायच्या आहेत आणि त्याचवेळी वरच्या फॅब्रिकमध्ये खालचा जो बेसचा किंवा बॉटमचा फॅब्रिक आहे ते देखील यायला हवं, याची काळजी घ्यायची आहे प्लेट्स घेताना। सेम याच पद्धतीने बॅक पार्टला देखील आपल्याला रेडी करायचं आहे। फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही तयार करून घेतले आपण प्लेट्स घेऊन व्यवस्थित असे। त्याचबरोबर शोल्डर फिटिंग करून घेतली, बॅक साईडला झिप अटॅच केली तरीही चालेल। अस्तर असं घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूने अस्तर ठेवायचं, स्टिच करायचं, त्यानंतर अस्तरचं डायरेक्शन खालच्या बाजूला करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर हे पहा, शोल्डर फिटिंग मी करून घेतली, दोन्ही पार्ट्स जॉईंट झालेत आपले छान। त्यानंतर आपल्याला स्लीव्ज रेडी करायचे आहेत, तर स्लीव्जसाठी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे मी आधी सर्व छोट्या छोट्या चुन्या करून घेतल्या। आता आपल्याला इथे स्लीव्जचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या ज्या आहेत स्लीव्ज आपल्या तयार झालेल्या आहेत। तर आता काय करायचं आहे, प्लेट्स ज्या आहेत त्या थोड्या कमी करायच्या आहेत। दोन्ही साईडने ज्या आहेत आपल्याला 2-2, 3-3 प्लेट्स ज्या आहेत कमी घ्यायच्या किंवा प्लेट्स ज्या आहेत खोलून घ्यायच्या आणि व्यवस्थित स्लीव्ज जे आहे रेडी करायची। स्लीव्जच्या बॉटमला आपल्याला असा जो काट आहे तो यूज करायचा आहे। तुम्ही इथे सिंगल काट किंवा अर्धा काट जो आहे यूज केला तरीही चालणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने। त्यानंतर स्लीव्जला व्यवस्थित अस्तर लावायचं, जसे नॉर्मल स्लीव्जला आपण अस्तर लावतो त्याच पद्धतीने अस्तर लावून ही स्लीव्ज जी आहे आपल्याला अटॅच करायची आहे। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा मायरा ड्रेस जो आहे आपला तयार झालेला आहे। स्लीव्ज मी इथे अटॅच करून घेतलेले आहेत। या ड्रेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, मी जसं सांगितलं की वरची लेअर जी आहे ती खालच्या लेअरच्या, म्हणजे साधारण खालची लेअर जर तुमची 30 इंचाची असेल तर वरची लेअर 15 इंचाची यायला हवी। जर खालची लेअर 20 इंचाची असेल तर वरची साधारण 10-12 इंच यायला हवी। असं मेजरमेंट तुम्हाला घेणं गरजेचं आहे। तर सुंदर असा मायरा ड्रेस जो आहे इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप छान अशी त्याला फिनिशिंग आलेली आहे, स्लीव्जला देखील छान फिनिशिंग आलेली आहे आणि घरच्या घरी सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। आता या प्लेट्सला लास्टला जो तुम्हाला फोटो मिळेल त्यामध्ये सर्व प्लेट्सला छान अशी इस्त्री केलेली आहे आणि कडक इस्त्री करायची आहे व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता सुंदर ड्रेस इथे दिसत आहे। आता इथे तुम्हाला दिसतोय जो लास्टचा लुक आहे प्लेट्सला आलेला, यामध्ये व्यवस्थित प्रेस केल्यानंतरचा हा लुक आहे आणि छान अशी प्रेस केल्यामुळे प्लेट्स एकदम कडक राहिलेले आहेत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि मला फोटो नक्की शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवरती।